नमस्कार, मी सुरेंद्र आकुडे. जय महाराष्ट्राच्या महापालिकेचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. या कार्यक्रमामध्ये अमरावती जिल्ह्यातील महानगरपालिकेच्या क्षेत्रात कोणते विकासाचे कामं झाले, कुठल्या समस्या ज्या आहेत ते अजूनही ग्रासलेल्या आहेत, कुठल्या समस्या ज्या नागरिकांना वारंवार भेडसावत आहेत, या सगळ्या समस्यांचा आढावा आणि कुठले विकासाचे कामं झाले ते देखील या शोमध्ये आपण जाणून घेणार आहोत. एकंदरीत या शोमध्ये अनेक प्रश्नांचा भडीमार या ठिकाणी होणार आहे. प्रश्न जाणून घ्यायचे आहे, त्या प्रश्नाची उत्तरे देखील आपल्याला या शोमध्ये जाणून घ्यायचे. माझ्यासोबत या शोमध्ये सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी. काय वाटतं तुम्हाला या मनपाच्या क्षेत्रामध्ये 5 वर्ष भाजपकडे एक हाती सत्ता होती, कुठले विकासाचे कामं झाले? विकासाचे कामं तर कुठलेच झाले नाही, पण प्रस्थापितांच्या ह्याच्यातून आता यावेळेस जे तिकीट वाटपाचं ज्यावेळेस आता प्रकरण सगळं मीडियाच्या माध्यमातून समोर आलेलं आहे, म्हणजे ज्यांनी पक्षासाठी सर्वस्व दिलं अशांची उमेदवारी नाकारली गेली. म्हणजे तिथे फक्त पक्षपात हा पैशाच्या भरोशावर करण्यात आला. विकासाच्या मुद्द्यावरती कुठल्याच प्रकारचं नाही, रोजगार मिळावे नाही. त्याच्यामुळं यावेळेस तरी जनता भाजपला त्यांची जागा दाखवून देईल. नक्कीच यावेळी जनता जे भाजपला जागा दाखवणार. तुम्हाला काय वाटतं, कुठले विकासाचे कामं झाले, विकासाच्या मुद्द्यावर बोला? या ठिकाणी गेल्या 5 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेत होती, परंतु खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर विकास हा महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये कुठंच झालेला नाही. आणि ही जी सरकार आहे महानगरपालिकेमध्ये, जे भारतीय जनता पक्षाचं जे सरकार होतं, तर हे एक व्यापाऱ्यांचं सरकार होतं. कारण त्या ठिकाणी महानगरपालिकेचं जे संकुल आहेत, व्यापारी संकुल आहे, त्या व्यापारी संकुलाचं 7 वर्षापासून भाडं थकीत आहे. 7 वर्षापासून 1 रुपयाही वसुली त्या ठिकाणी झालेले नाही. आणि 1 रुपयाप्रमाणे भाड्यानं ते दुकानं दिलेले आहेत. आणि ज्यांना ते दुकानं 1 रुपयाप्रमाणे भाड्यानं दिली, ते 15,000 रुपये महिन्यानं ते भाड्यानं दुकानं दिलेले आहेत. परंतु अशा परिस्थितीमध्ये 1ही रुपयाची वसुली या ठिकाणी 7 वर्षात केलेली नाही. आणि म्हणून पालिकेमध्ये जे सरकार होतं भारतीय जनता पार्टीचं, हे व्यापाऱ्यांचं सरकार होतं. परंतु आता व्यापाऱ्यांचं सरकार होतं, 5 वर्ष सत्ता भाजपकडे एक हाती राहिली आहे. विकास काय झाला अमरावतीमध्ये? कुठल्या समस्या ज्या आहेत ते अजूनही अमरावतीकरांना भासवतात? विकास तसा काही दिसत नाही आहे. आणि ज्या 5 वर्षात जी आपण परिस्थिती पाहतोय अमरावतीची, तसं नागरिकांच्या अपेक्षा फार कमी असतात. त्यांना शाळेच्या व्यवस्था बरोबर नाही आहे, त्याच्यानंतर हातगाड्यांसाठी झोन केलेलं नाही, त्याच्यानंतर ट्रॅफिकची समस्या इतकी बेकार आहे. आता तुम्ही इरविन चौक पाहाल, म्हणजे रुग्णवाहिका जायला किती त्रास होतो, गोंगाट, प्रदूषण, त्याच्यानंतर जे दवाखाने ज्याची गरज, मोठ्या मोठ्या दवाखान्यामध्ये सर्वसामान्य नागरिक जाऊ शकत नाही. महानगरपालिकेचे दवाखानेसुद्धा सुदृढ झालेले नाही आहेत. आणि त्याच्यानंतर हा अमरावती रेल्वे स्टेशनचा मुद्दा, हा विनाकारण काढलेला मुद्दा आहे. काही गरज नव्हती, ऑलरेडी सेटल झालेलं रेल्वे स्टेशन होतं ते, आणि त्याच्यात तुम्ही दुरुस्ती करू शकले असते. पण संपूर्ण घर उचलून दुसरीकडे नेणे, याच्या खर्चाचं काय? नक्की महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की मनपा क्षेत्रात जे त्यांचे दवाखाने आहेत, महानगरपालिका क्षेत्रातले दवाखाने, ज्या त्यांच्या शाळा आहेत, त्यांचा विकास झालेला या ठिकाणी दिसत नाही. तुम्हाला काय वाटतं, काय विकास या ठिकाणी झाला, कुठल्या समस्या ज्या अजूनही कायम आहेत? एक हाती सत्ता होती आतापर्यंत, आणि एक हाती सत्तेमध्ये सांगितलं गेलं होतं की स्मार्ट सिटी अमरावतीला बनवण्यात येईल. स्मार्ट सिटी तर भरपूर दूरची गोष्ट आहे, परंतु जो कचरा, रस्ते, नाले याचीच अवस्था इतकी दुर्दैवी झालेली आहे की लोकांना त्याचा अक्षरशः त्रास होतोय. आणि महानगरपालिकेच्या शाळा किंवा महानगरपालिकेचे दवाखाने, आज कमीत कमी 9 वर्ष अगोदर जेव्हा इलेक्शन झालं होतं आणि ज्या शब्दांवर इलेक्शन झालं होतं ते शब्द कोणीच पाडलेले नाही आहे. आज रुग्णवाहिका प्रत्येक वार्डामध्ये असायला पाहिजे होती, प्रभागामध्ये असायला पाहिजे होती, शून्य काम आहे. आज नगरसेवक दिसत नाही. आणि आज ज्यांना तिकिटा दिलेल्या आहेत पार्टीनी, ते आयात केलेले नगरसेवक आणताय तुम्ही. म्हणजे तुमच्याकडे स्वतःच्या पार्टीचे उमेदवार नाहीत का? तुम्ही आयात करून राहिले बाहेरून. आमच्या प्रभागामध्ये आयात केलेले उमेदवार तुम्ही दिलेले आहेत का? प्रभागामध्ये आमचे लोक नव्हते की जे तोड देईल किंवा जे हे करतील? तुमची काय वाटतं तुम्हाला विकासाच्या दृष्टीने? मागील 5 वर्ष भाजपाची पूर्ण एक हाती सत्ता असताना, त्यानंतरची 4 वर्ष प्रशासकीय राजवटीत भारतीय जनता पार्टीने अमरावतीत इतका विकास केला की प्रत्येक प्रभागात डम्पिंग ग्राउंड तयार करून ठेवले. कचऱ्याचा जागोजागी जारा वाढलेला आहे. तुम्ही समजू शकता, राजकमलचा उड्डाणपूल बंद, इतवाराचा उड्डाणपूल बंद. म्हणजे खेळाचे मैदान असो, शासकीय जागा असो, यांनी भूमाफियांना विकण्याचं काम या प्रशासकीय राजवटीत आणि यांची 5 वर्ष असलेल्या सत्तेत एवढंच यांचं काम केलेलं आहे. या मनपा क्षेत्रामध्ये केवळ कचऱ्याचाच मुद्दा नाही, रस्त्याचाच मुद्दा नाही, तर शिक्षणाचा आणि आरोग्याचा मुद्दा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. या समस्याचं निराकरण झालं काय वाटतं? जे संबंधित 2 नगरसेवक होते माझ्या प्रभागामधले, त्यांच्याकडे आमदार आणि खासदार दोन्ही होते. जर एक
सुज्ञ नागरिक किंवा सुज्ञ नगरसेवक म्हणून जर त्यांचं कर्तव्य ते करू शकले असते की आता जेव्हा आपण बाहेर बघतोय तर एक मॉडिफाय शाळा सगळीकडे प्रेझेंट होऊन राहिलेल्या आहे जे नवीन पद्धतीने शाळा होऊन राहिल्या त्या आपण त्या महानगरपालिकेच्या मध्ये त्याच्यामध्ये फेरबदल करता आले असते. तुमच्याकडे खूप चांगला म्हणजे वेल एज्युकेटेड नगरसेवक होता आमच्याकडे, त्याचा कर्तव्य होतं की त्याच्या माध्यमातून तू मनपाला नवीन एक आयाम देऊ शकला असता, एक नवीन आकार देऊ शकला असता. पण ह्यांचं कसं यांना काही देणं घेणं नाही आहे. 5 वर्ष हे करतात सगळे करतात आणि मग निवडणूक आले का समोर येतात. आता माझ्या वार्डातला आणखी एक विषय मुद्दा सांगायचा म्हटलं तर तुम्ही घेतला नाही मला प्रश्न, पण मला सांगू असं वाटतं की माझा जो प्रभाग आहे ना तो पूर्ण जंगलाला वेढलेला आहे. मंगलधाम पासून छत्री तलावापासून ते SRP कॅम्पसमध्ये हा सगळा जो प्रभाग आहे ना तो जंगलामध्ये आहे आणि अक्षरशः बिबटे त्या लोकांच्या दारापर्यंत येतात. आज आपल्याकडे आमदार खासदार असताना नगरसेवक असताना नगरसेवकाचं कर्तृत्व असतं, कारण आपल्या प्रभागाचा जो काही नक्षा असतो ना तो त्या नगरसेवकाला माहीत असतो. त्या नगरसेवकाचं कर्तव्य असतं की त्यानं तिथलं ती बाजू मांडायला पाहिजे होती. तर माझ्या एरियामध्ये सत्ता देशात आहे, महाराष्ट्रात आहे, मात्र असं असताना जिल्ह्याचा विकास झालेला नाही. काय तुमची भूमिका आहे? जिल्ह्याचा विकास झाला नाही असं म्हणता येणार नाही. जिल्ह्याचा विकास झालाच आहे आणि अमरावती महानगरपालिका क्षेत्रात जेव्हापासून आमदार सुलभाताई खोडके या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आल्या तेव्हापासून त्यांनी या महानगरपालिका क्षेत्रात अनेक पद्धतीचा विकास केला आहे. भारतीय जनता पार्टीसोबत आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांनी पुढाकारानं सत्तेत जाण्यासाठी जो निर्णय घेतला, फुलेसाहेब आंबेडकरांच्या विचाराचे असून सुद्धा सत्तेत जाऊन लोकांचे कामं झाले पाहिजे म्हणून भाजपमध्ये त्यांनी युती केली आणि या शहराला विकासाची गती देण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. महत्त्वाचा विषय सांगितला पाहिजे, अमरावती महानगरपालिका क्षेत्रात पाणीपुरवठा योजना 900 कोटीची. भारतीय जनता पार्टी त्या महायुतीमध्ये गेल्यानंतरच तो राज्य शासनाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आणि 900 कोटी रुपये मंजूर करून अमरावती शहराची पुढची 30 वर्षाची पाणीपुरवठा योजना खऱ्या अर्थानं अंमलात आणली. याच्यासाठी महायुतीत जाणं गरजेचं होतं. त्यानंतर आरोग्याच्या संदर्भातला विषय सांगितला, सुपर स्पेशालिटी, डफरीन हॉस्पिटल, इरविन हॉस्पिटल. तुमच्याकडे काय नेमकं विजन आहे ते पण जाणून घेऊ. प्रश्नांचा भडीमार या ठिकाणी होणार आहे आणि सर्व प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत निश्चितच भाजपला द्यावं लागणार, कारण की भाजपने ज्या 5 वर्ष सत्ता जी या ठिकाणी भोगली आहे आणि याच 5 वर्षामध्ये विकासाचे मुद्दे, एकच विकासाचा मुद्दा नव्हे तर नागरिकांच्या अनेक समस्या, शिक्षणाचे मुद्दे आहेत, आरोग्याचे मुद्दे आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तर जे आहे ते भाजपला द्यावं लागणार आहे. अनेक प्रश्न झाले, सांगा उत्तर. स्वाभाविकच आहे, प्रश्न राहणार आहेत आणि पहिली होते आताही आहेत. त्यातल्या 2 विषय एक आहे की मागच्या याच्यात व्यापाऱ्यांची सत्ता होती त्यावेळी बसपाचे अध्यक्ष भाजपचे नगरसेवक होते, तर त्यांनी तो प्रश्न का सोडवला नाही हे तर त्यांनाच विचारलं पाहिजे. त्यामुळे त्या प्रश्नात काही दम आहे असं मला वाटत नाही. राहिला विषय कचऱ्याच्या डम्पिंगचा जो काँग्रेसच्या लोकांनी उभा केलेला प्रश्न आहे, काँग्रेसचे आमदार असताना मंत्री असताना ज्या ठेकेदाराशी 15 वर्षाचा करार केला कचरा उचलण्याचा, तो ठेकेदारही काँग्रेसचा आहे, करणारी काँग्रेसच्या आहे. 15 वर्षासाठी प्रश्नाचं उत्तर काँग्रेसला द्यावं लागणार आहे. ठेकेदार काँग्रेसच्या प्रश्नाचं उत्तर घेऊन तुमच्याकडे येतोच मी. त्यामुळे तो काँग्रेसचाच विषय आहे, तो काँग्रेसचाच विषय आहे. आणि राहिलं विकासाचा मुद्दा, तर मोदीचं सरकार आमचे लोकप्रिय पंतप्रधान देशाचे केंद्रात आहे, राज्यात देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे, दोघेही विकासाची कामं करतात. ट्रिपल इंजिनचं सरकार कॉर्पोरेशनमध्ये आल्यानंतर त्याचा जबरदस्त फायदा होईल. एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी झाला आहे की मानपा क्षेत्रातले जे दवाखाने आहेत ते इतर दवाखाने तुलनेत त्या ठिकाणी डॉक्टर नसतात, मेडिकल औषधी उपलब्ध नसतं, शिवाय ज्या खाजगी शाळेच्या तुलनेत मनपाच्या शाळा का मागे पडतात असा प्रश्न या ठिकाणी झाला, तर उत्तर आपल्याला द्यावं लागेल. सर्वांगीण विकास करणं हेच भारतीय जनता पक्षाचं नेहमीचं धोरण आहे आणि दिवसेंदिवस शिक्षण प्रणाली ती बदलल्या जात आहे. लोकांचा जो इंग्रजी शिक्षणाकडे कल आहे, महानगरपालिका ह्या मराठी शाळा होत्या, काही भागांमध्ये उर्दू शाळा होत्या आणि म्हणून लोकांचा कल तिकडे आल्यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या तिकडे कमी होत आहे आणि त्यामध्ये काही प्रमाणात आत्तापर्यंतच्या शैक्षणिक धोरणामध्ये दुर्लक्ष झालं. मात्र आता राज्य शासनाने त्यामध्ये लक्ष घालून आमच्या महानगरपालिकेचे शिक्षणसुद्धा आहे इंग्रजीमध्ये दिलं गेलं पाहिजे, तिथेसुद्धा कॉन्व्हेंट शिकवल्या गेले पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा कल त्या ठिकाणी होईल. अशा प्रकारचं धोरण आता आमच्या राज्य शासनाने आखलेलं आहे. स्थानिक आमदार रवी राणांचा पक्ष आहे, त्यांची नेमकी काय भूमिका आहे ते आपण जाणून घेऊ. का भाजपसोबत असते प्रश्न या ठिकाणी झालेत, आपण सातत्यानं भाजपसोबत राहतात. विकासाच्या मुद्द्यावर काय विकास या ठिकाणी झाला, आपण सातत्यानं भाजपला समर्थन देत आहे. कुठले विकासाचे मुद्दे शेतात झाले? युवा स्वाभिमान पार्टी फक्त विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी महानगरपालिका निवडणूक लढवणार आहे आणि जे आदरणीय आमदार रविभाऊ राणा यांनी बंडेरा मतदारसंघामध्ये जो विकास केला, त्यानंतर युवा स्वाभिमान पार्टीच्या खासदार असलेल्या नवनीतजी राणा यांनी त्यांच्या कार्यकाळात जो विकास केला,
त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी निवडणूक लढणार आहे. शिक्षणाचा मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे. मनपाच्या क्षेत्रात सध्या ज्या शाळा आहेत त्या खाजगी शाळेच्या तुलनेत टिकत नाही. भाजपची सत्ता असताना त्या ठिकाणी कुठेतरी विकास त्यांनी केलेला दिसत नाही. नाही, भाजपला नुसतं पैसे देऊन घेतलेल्या शाळाच पाहिजे होत्या. आणि आताच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की बसपाचे नगरसेवक तेव्हा भाजपमध्ये होते आणि व्यापाऱ्याचं सरकार असताना त्यांनी का बरोबर प्रभागाचा विकास करून नाही दाखवला. तर त्याच्यात कसं होतं, ते जेव्हा त्या सत्तेत होते आणि भाजपचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते, वास्तविक पाहता ते बसपाचेच होते, पण त्यांना विकास दाखवला होता की आपण अशा पद्धतीचा विकास करू, आणि ते करू नाही शकले. आणि त्यांच्या हे लक्षात आलं की व्यापाऱ्यांचं सरकार आहे, आपल्यासारखं जनसामान्यांचं सरकार नाही आहे. मनपा क्षेत्रात पार्किंग झोन अजूनपर्यंत उपलब्ध नाही. काय वाटतं तुम्हाला? यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि येथील प्रस्थापित आमदार हे नेहमी विकासामध्ये किंवा पार्किंगच्या मुद्द्यामध्ये किंवा अनेक मुद्द्यांमध्ये ढवळाढवळ करतात. त्यामुळं हा मुद्दा निकालीच निघू शकला नाही आणि हा निघणारही नाही. पार्किंगचा मुद्दा हा कायम राहील. आणि राहिलं, याच्या आधी आमच्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की मी बसपाचे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यावेळेस भारतीय जनता पक्षामध्ये होतो, कारण की आम्हाला असं वाटलं होतं की बा भारतीय जनता पक्ष हा विकास करेल. मला कुठं माहिती हा भकास करेल. भारतीय जनता पार्टीने खऱ्या अर्थानं अमरावतीकरांची तहान भागवण्यासाठी 850 कोटीची पाण्याची योजना आणलेली आहे. नुकताच माननीय मुख्यमंत्र्यांनी अंबादेवी विकासाचा जो उपक्रम घेतलेला आहे 200 कोटीचा तो प्रकल्प घेतलेला आहे. आणि ज्या खऱ्या अर्थाने रोड जे झालेले आहे, सुंदर रोड, आणि नुकताच अमरावती महानगरपालिकेला स्वच्छ समृद्ध अमरावतीचा पुरस्कार जो मिळालेला विकास मुद्दे सांगतो साहेब गुडे साहेब, मनपाचे विकास मुद्दे सांगतो. काल माननीय तुमच्याकडे पण येणार आहे, त्यांचे प्रश्न घेतोय. ऐकायची सवय ठेवा. ऐकून घ्या ताई, ऐकून घ्या. माननीय मुख्यमंत्र्यांनी कालच्या भाषणामध्ये पर्यावरणपूरक योजना, वाहतूक धोरण ठरवलेलं आहे. या ठिकाणी डिवायडर, सुलभ शौचालय, पार्किंग एरिया, स्मार्ट आणि इंटेलिजंट वाहतूक प्रणाली, ह्या सगळ्या बाबतीत राहिलेल्या भुयारी गटन योजनेसाठी 256 करोड रुपये या ठिकाणी भाजपने अख्ख्या विकासाचा पाडा या ठिकाणी वाचून दाखवला आहे. विकासाचा पाडा जो आहे तो भाजपने या ठिकाणी वाचून दाखवला आहे. काय वाटतं? अमरावतीमध्ये जे वेलकम पॉइंट आहे तिथे लॅट्रिन बाथरूम बांधलेलं आहे, मग ते बंद का पडलेलं आहे? मग यांनी कोणती सुविधा महिलांसाठी सुरू केलेली आहे? तिथे महिलांना त्रास होतो बाथरूमसाठी, माणसांसमोर जाऊन बसणार आहेत का महिला बाथरूमसाठी? हा प्रश्नाचं उत्तर यांनी द्यायला पाहिजे. महानगरपालिकेचं काम आहे जनतेच्या सर्वसामान्य प्रश्न सोडवणं. आता महिला या ठिकाणी बोलत होत्या की एक साधं प्रसाधनगृह नाही हो पुऱ्या एवढ्या मोठ्या नगरात, एवढ्या मोठ्या महानगरात. मी खासदार असताना पहिलं प्रसाधनगृह गांधी चौकात आम्ही बांधलं. मी खासदार असताना आजच सुरू आहे. मी खासदार असताना पहिलं पार्किंग हे महानगरपालिकेत उभं केलं. तेव्हापासून या शहरामध्ये एकही पार्किंग हे उभे करू शकले नाही. एकही प्रसाधनगृह महिलांसाठी उभं करू शकलो नाही. एवढं मोठं मार्केट आहे, किती कुचंबना होते. म्हणजेच यांचं फक्त मतं घ्यायची, नंतर अजिबात लक्ष द्यायचं नाही. माझ्यासोबत काही युवा पिढी देखील आहेत, त्यांचं नेमकं काय मत आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत. काही युवा पिढी माझ्यासोबत आहे. काय वाटतं तुम्हाला? अमरावती शहरातील जे खरंच शहराकरिताचे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यापासून BJPनी पूर्णतः हात काढलेला आहे. त्यांनी जर 5 वर्षामध्ये, त्याच्यानंतर 4 वर्षामध्ये प्रशासनामध्ये जर काम करायचं असतं तर दिसलं असतं काम रस्त्यावरती. त्यांना रोड शो करायची गरजच नसती. रोड शो कशासाठी केला काल? बाहेरच्या गावातले खेड्यातले आणले 300 रुपये रोजानी बाहेरच्या गाड्या, तुम्हाला दिसत नाही. ह्या कोणता विकास आहे? तुम्हाला दाखवायचं काय होतं शहराला? या ठिकाणी लघु व्यापाऱ्यांसाठी काही झोन व्हावं, बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी वारंवार यासाठी आंदोलन केले गेले. तुमचा काय नेमका मुद्दा आहे? अमरावती महानगरपालिकेमध्ये लहान व्यापाऱ्यांचा कुठेही विचार केला जात नाही. हायकोर्टाने जे आदेश दिलेले आहे मोठमोठे संस्कुल पाळण्याचे ते पाळल्या जात नाही, परंतु गरीब हॉकर्सवर नेहमी कारवाई होते. आणि हे कारवाई जेव्हा होत असते कोणताही राजकीय पक्ष आम्हाला सपोर्ट करत नाही, आमच्यासाठी धावून येत नाही. आमच्या पोटासाठी आम्हाला धावावं लागते. जेव्हा हे सत्तेत होते तेव्हा पण धावले नाही आणि आता नाही आहे तरी पण धावत नाही. विकासाच्या मुद्द्यावर पुन्हा मी भाजपकडे जातोय. आरोपाचं राजकारण या ठिकाणी चालतंय आणि प्रश्नांचा भडीमार जो आहे या ठिकाणी चालणार आहे. बोला. आताच सिद्धार्थ भाऊंनी सांगितलं की आम्ही रोजगार उपलब्ध करून दिले. आज MIDCची अवस्था पाहिली तर किती मुलांना रोजगार उपलब्ध करून दिले. माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाने रोजगार मेळावा 2 महिन्यापूर्वी घेतला
आणि एका दिवसात 38 कंपन्या आणून आम्ही जवळपास 800 मुलांना नोकऱ्या दिलेल्या आहेत. एकाच ठिकाणी एकाच दिवशी 541 पोरांना अपॉइंटमेंट ऑर्डर दिल्या. हे आम्ही करू शकतो तर हे का नाही करू शकत? मी जेव्हा जॉब फेअर घेतला होता साहेब, 800 नाही 4,778 मुलांना नोकऱ्या दिल्या होत्या. अमरावती टेक्सटाईल पार्क आणला आणि PM मित्राच्या स्वरूपात 2 ते 2.5 लाख लोकांना डायरेक्ट रोजगार मिळून राहिला. हे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या शिवसेनेचे लोक म्हणजे महिला आमच्या त्यांचा त्रास आहे त्यांना, परंतु त्या ज्या आरोप करतात त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आमच्यासोबतच राज्य करतात आहे आणि याच्या आधी मुख्यमंत्री होते. त्याच्यामुळे आरोप करायच्या आधी त्यांनी थोडासा विचार करावा असा मी त्यांना सांगतो. ते चुकीचे आरोप करतात आहे. देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं आणि त्यांनी कामाला सुरुवात केली, त्यावेळी खऱ्या अर्थाने शिंदे साहेबाचं सरकार आलं. आता हे उत्तर आरडाओरडी करतात, पण शिंदे साहेबाचं सरकार आलं, शिंदे साहेबांनी पैसा दिला ते त्यांना माहित नाही आहे. त्या काय बोलतील? शहराचा तो विकास झाला नाही, बेरोजगारी वाढली आणि खून डकेटी वाढली. हे बीजेपीच्या काळात झालेली आहे. हे कोण करणार आहे? याच्यावर काय अपेक्षा आहे? काहीच नाही, फक्त कागदी घोडे चालवा. पण याच्यावर काहीच चालवलं नाही आहे बीजेपीनं. फक्त सत्तेधाराचा पक्षाचा मात चढलेला आहे. चला, बसपाकडे नवीन विजन काय सांगा? या ठिकाणी आपापसात हे विकासात आता नवीन विजन तुमच्याकडे काय? आमची सत्ता महानगरपालिकेमध्ये बहुजन समाज पार्टीची सत्ता आली तर संपूर्ण शहरामध्ये येणार आहे का? विजनचं महत्व आहे. अहो तुमचे तरी पूर्ण येणार आहे का? राष्ट्रवादी काँग्रेसचे तरी पूर्ण येणार आहे का? काँग्रेसचे तरी पूर्ण येणार आहेत का? या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, बहुजन समाज पार्टीचे 12+ नगरचौक या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये येणार आहे. आणि या ठिकाणी काँग्रेस असो, बीजेपी असो, का राष्ट्रवादी असो, या पक्षाला बहुजन समाज पार्टीशिवाय सत्ता हे करता येणार नाही, स्थापन करता येणार नाही. आणि म्हणून बहुजन समाज पार्टी या ठिकाणी महानगरपालिकेच्या